नोकरीच्या शोधात आली इकडं. माझ्याकडे काय काम आहे तुमचं? तुमच्याकडे काय नाही, पण ते मला कुणीतरी म्हटलं की तुम्ही ते भाड्यानं घर देताय ना. हा हा, बरं बरं बरं, बसा बसा बसा. तुम्हाला भाड्याने घर पाहिजे का? हा. बरं बरं बरं, देतो की आम्ही भाड्याने घर देतो. हेच घर आहे का? हा, हे काय इकडे 2 रूम आहेत, 1 RK आहे. हा. मस्त मोठे मोठे रूम आहे, किचन आहे, एक मोठा रूम आहे. पाण्याची वगैरे सोय बरोबर अरे आहे ना? 24 तास पाणी आहे, सगळं आहे, काही कमी हे नाही, कमतरता नाहीये. ते मी तिकडं आले ना तर रस्त्यावर विचारलं मी. हा, ते बरोबर, ते सांगितलं होतं मी त्यांना. हा. कोणी आलं तर सांगा आम्हाला वगैरे. किती भाडं आहे? आता बघा, भाडं तर 1 RK आहे तर ठीक आहे, 5,000 भाडं महिन्याला. 5,000 थोडं कमी होईल का? आता कमी काय होत्या, तिकडे रूम मिळत नाहीत, लोक किती येतात विचारतात आम्हाला. आणि पण डिपॉझिट आहे बरं का, 15,000. 4,000 करता का? नाही हो, एवढं कमी होत नाही. आता भरपूर लोक विचारून जातात आम्हाला. नाही म्हणजे मी पण ते काय आहे ना, नोकरी आता माझ्याकडे नाही आहे, मी नोकरीच्या शोधातच आली आहे आणि ती भेटणार पण आहे नोकरी मला, पण 3-4 दिवस लागणार आहे. आणि आता माझ्याकडे थोडेसेच पैसे, जास्त नाही द्यायला, असं तर थोडं ॲडजस्ट करता का? मग मी जॉबला लागले की तुम्हाला देऊन देते. पण 4,000 नाही होणार बरं का. किती? 4.5 करा. ठीक आहे मग. हा, मग डिपॉझिट तर काय करा, ॲडव्हान्स पाहिजे ना. किती? 15,000. 15,000. थोडा वेळ लागेल. वेळ लागेल? मी मागवले भावाकडे पैसे, पण त्याने म्हटलं की 2 दिवसात पाठवून देतो, असं सध्या नाही आता माझ्याकडे म्हणून. बरं 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 बरं, मी पण इथंच राहतो बरं का. पलीकडचे 2 रूम आहेत ते आता तुम्हाला सांगितलेले, आणि इकडं अलीकडं मी राहतो. हा, तुम्ही मालक आहे का घराचे? हा, अरे मालकच आहे मी. पण चांगलं आहे वाटतं तुम्ही की मला समजून घेतलं म्हणून. हा, बरं, एक आम्ही तुम्हाला समजून घेतो, तुम्ही आम्हाला समजून घ्या की. आता हे बघा, आमच्या घरात तुम्हाला परकेपणा अजिबात वाटणार नाही. हा, अगदी असं वाटेल की तुमचंच घर आहे. तुम्ही काय इथं घरीच राहतात का काही जॉब? नाही नाही, माझा आहे ना, माझा बिझनेस आहे. मग दाखवून द्या ना रूम कसे आहेत ते. अहो, रूम एकदम मस्त. आता हे कसं आहे, त्या पद्धतीचे 2 रूम आहेत, छान आहेत, असे लांब गाडाचे का? मस्त ठीक आहे. आहे मग, चालेल चालेल. सामान वगैरे आणलं नाही जास्त म्हणजे आता कसं, आता झाले ना मी, मग नंतर जाईन तेव्हा जास्त आणेन सामान, असं आता थोडी राहायची पण प्रॉब्लेम आहे ना म्हणून. आणि मग जेवणाचं कसं करताय आता? जेवणाचं काय, तुमच्याकडे गॅस बी नसेल, पैसे बी आता मी नाही. गॅस कुठे हा ना, मग तेच ना, मग सगळं बाहेरचा किराणा डब्बा वगैरे. वगैरे खाऊन घेणार मी, काय बाहेरचा डब्बा खाऊन घेणार. मग असं करा, किराणा माझा, गॅस माझा, बरोबर का. तुम्ही मस्त स्वयंपाक करा, तुम्ही पण खान, मला पण मस्त, असं करा. चालेल ना तुम्हाला मग? हा चालेल, मग मी बनवून देणार, काय नाही. माझं पण काम होईल, टेन्शन. थोडं जवळ या, म्हणजे इकडं बसा. मी अजून एक गोष्ट करणार आहे तुम्हाला, म्हणजे नाही का, क्लिअर बोललेलं बरं. अजून परत परत तो असं का तसं का व्हायला नको. हे बघा, मी पण एकटाच आहे घरात, माझी पण काय फॅमिली वगैरे नाही. आता तुम्हाला कसं मस्त अगदी घरासारखं राहायचं आहे, तुमच्याकडे पैसे बी नाही, आणि मी सगळी व्यवस्था करायला लागलो, जेवणाची तुमची सगळीच. अगदी कमी दिला तरी चालेल, भाडं 3,000 दिला तरी चालेल. 3,000 द्यायचे? हा, चक्क 3 द्या, आणि तेही तुमच्याकडे कधी येतील तेव्हा द्या. चालेल चालेल. ऍडव्हान्स बी देऊ नका, चला. पण लय भारी माणूस आहे तुम्ही. तसं नाही, अजून माझी गोष्ट पूर्ण झालेली नाहीये, मी जे बोलतोय ते वाक्य पूर्ण झालेलं नाहीये, ऐका. आता तुम्ही बी एवढे सुंदर, नाही का, मस्त आहे तुम्ही, दिसायला भारी आहे. आता मला बी गरज आहे ना त्या गोष्टीची, एकदम परिवारासारखं राहायचं.
जसं काय माझी बायकोच बर का, काहीच त्रास होऊ देत नाही मी तुम्हाला. फक्त तेवढं बायकोचं तेवढं सुख देत जावं मला. हा, मी सगळं ऍडजस्ट करून घेतो. हा. पण मी ते कसं अहो टेन्शन घेऊ नका. एवढ्या मोठ्या शहरात तुम्हाला एवढी चांगली ऑफर कोण देणार आहे सांगा बरं. हा, माझं घर, हा, माझा किराणा, माझा गॅस, सगळं माझं. हा, फक्त ते तुम्हाला राहायचंय मस्तपैकी. मी काय म्हणते पण बायको बायको राहते तसं राहायचं हा म्हणजे म्हणजे सगळं करावं लागणार मग ना. बायको म्हणजे कसं, सकाळी उठायचं, झाडू उडू हा, मारायची, ते काम करून जेवण घेणार मी, जेवण पण हा, करून जेवण देणार, बनवायचं, कपडे धुणार, सगळं करणार. हा, हा. पण ते झोपायचं वेगवेगळं. हा, म्हणजे ते तरी लागतंय मला. त्याच्यासाठीच हे सगळं करायला तयार झालोय मी, माहितीये का, त्या एक गोष्टीसाठी. पण हे बरोबर नाही ना. सगळं बरोबर आहे. एवढं चांगलं तुम्हाला कुठं जावा बरं तुम्ही बाहेर, तुम्हाला मिळतं का बघा. इथं सरळ असं जावा, तुम्हाला कोण पण देणार नाही. 7-8 हजार म्हणतात 2 रूमचे, तरी रूम मिळत नाहीत. पण उगं मी ते जाऊ दे आता, आहे ऍडजस्टमेंट करावं, आपलंही थोडं नाही का, आम्हालाही थोडं प्रेम मिळेल वगैरे वगैरे, म्हणून विचार केला मी. ते बरोबर आहे पण मग पैसे पण नाही, काम पण नाही, आणि भावाने अजून पैसे पण पाठवले नाही. काय करू? ठीक आहे, मग मला 2 दिवस थोडा विचार करायला देता का? मग 2 दिवस तुम्ही कुठं बाहेर राहणार आहेत का? काय? आता 2 दिवस कुठे राहणार? पण मी काय म्हणते, थोडं टाइम द्या ना मला. नाही, मी पण तुम्हाला समजून घेते ना, ओळखाण करून घेते, थोडं मला पण चांगलं अजिबात वाटेल. नाही. आज तुम्ही राहिलात तर आजपासूनच हे असं ऐकावं लागेल. आजपासून म्हणजे माझं लगेच काम असतं. ठीक आहे, तुम्ही जे म्हटलं ते, पण जास्त हैराण नका करू हं मला. अहो मी का जनावर आहे का जास्त हैराण करायला? माणसासारखा हे माणूस. बघा, मला भीती काय? वाटते. मी नवे आले शहरामध्ये आणि असं काम करणार, आणि माझ्या घरी कळलं काय झालं प्रॉब्लेम तर त्रास होईल ना फॅमिलीला आणि मला पण. त्याची काळजी करू नका. आपण ना काही गोष्टी सेफ्टी करूया, म्हणजे तुम्हाला ते पुढचा प्रॉब्लेम होणार नाही. हा हा, ते सगळं माझ्यावर सोडा. हा, ठीक आहे, मला चला चला, तुम्हाला रूम बी दाखवतो. हा, हा, हा. आणि सगळं मग नाही का आपलं ठरल्यासारखं. या, हे बघा, हे किचन आहे. आवडलं ना तुम्हाला? अरे वा, छान किचन आहे तुमचं. हा, मोठं आहे. आम्हाला काय असं बापरे, बेड पण खूप छान आहे. बेडरूम आहे. अहो, या या मध्ये, बेडरूम मध्ये. खूप मस्त घर हो तुमचे. आणि इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं आहे. हा, तेच पाणी बी फुल असतं बरं का आमच्या घरात. हा, या या, खूप छान घर आहे तुमचे. छान आहे ना. हा हा आता ते वज्ज कशाला, इकडं ठेवा. हा, हा, इथं ठेवा ठेवा, चालतं इथं. हा, तेच. बसा. हो, हम्म? मी सगळं ते व्यवस्थित करून देणार. हा, सगळं सगळं पडलंय ते. नंतर करा. हा, आता इतक्यातच काय तुम्हाला घाई पडली व्यवस्थित करायची? आता मला व्यवस्थित करा म्हणजे बस. हा, मग पुढचं पुढं. हा, मला ना थोडं फ्रेश व्हायचं होतं. चहा ठेवू का मी? थोडं डोकं मी चटणी. काय म्हणतो, तुम्ही काम झालं की आंघोळच करून घ्या. हा, म्हणजे कसं डबल बाथरूम मध्ये जायची काय गरज आहे? हा, मी बसा काय म्हण- बसा. 2 मिनिटं येऊ का? मी खाली फ्रेश व्हायला जाते. असं वॉशरूम जायचे. बरं बरं, जावा आता. पण जोरात इतके- लागली का? इतके घाई कसं नाही. आहे तुम्हाला? म्हणजे वॉशरूम जोरात लागली का? मी इथेच आहे ना, आता इथेच राहणार आहे ना. मग थोडा टाइम द्या ना मला. मी आता जोडखान झाली ना आपली. हे बघा, चांगल्या कामासाठी टाइम फिम काय नाही. आता तुम्हाला एवढं सगळं सांगतोय मी, मग तुम्हाला कसली काय प्रॉब्लेम आहे? हा, ठीक आहे, पण थोडं कसं तरी वाटतंय ना. आता मी पहिल्यांदा भेटले तुम्हाला, मग बरं, मला पहिल्यांदा भेटलात. हे काम तुम्ही भरपूरदा केलं असेल. काय? हं? मी काय तुम्हाला तसं दिसते का? काय म्हणता?
मी काय तुम्हाला तसं दिसते का? अहो मी कुठं म्हणलंय तुम्ही तशी दिसता. मग आजच आली, आजच हे सगळं करायचं. माझ्या भावाच्या भीती वाटते मला. मला खूप भीती वाटत. हे बघा असली कचकच नको बाबा. तुम्हाला राहायचं तर राहावं, नाही तर जावा निघून. आता एवढं सगळं मी जेवण देतो, राहणं देतो, पैसे सोडले, सगळं सोडलं. हा, थोडी वेळ आम्हाला दिला म्हणून, आणि आजच नाही. जेव्हा जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा तेव्हा ऐकावं लागेल तुम्हाला. ऐकावं लागेल का हे करावं लागेल सगळं? ऐकावं लागेल म्हणजे हेच करावं लागेल. आम्हाला जास्त वेळ लागत नाही. मग रोज करायचं काय? हा, अहो, तसं कसं कधी कधी चालेल. ऐका ना, तुम्ही फक्त एकदा करून बघा. तुम्हीच रोज तयार व्हाल. एवढं चांगलं सगळं करतो मी. रोमॅन्स आजपासून हे सगळं तुमचंच. हे घर? हा, माझं? घर सगळ्या घरातलं सामान सगळं त्याच्याबरोबर मी पण तुमचंच. पण एक काम करूया ना, हा. लग्न करून घेऊ आपण. चला. काय करू आपण? करू लग्न, पण चांगला विचार आहे तुमचा. पण त्याला आपण एक 2-3 महिने नंतर करू. हा, आधी पण कराल ना लग्न? अरे 100% करणार. तर मी हे सगळं करते. हा, मग तुम्हाला काय सांगितलं मी आल्यावर? स्वतःचं घर समजायचं, हा, फॅमिली सारखं राहायचं बोललो का नाही? तयार आहे मी करायला. पण फक्त 2 महिने जरा असं तसं मजा करू, मग लग्न करू. हा, पण करणार ना खरंच लग्न? अहो 100% करणार. करणार म्हणजे काय, केलंच म्हणून समजा. मग चालेल, काय ना. ते थोडं माइंड फ्रेश झालं नाही का आता? बरोबर आहे तुमचं बी. हा, भीती वाटत होती ना हा, थोडी. बरोबर आहे ना. अहो वाटणारच भीती. हा, आता तुम्हाला जॉब तरी करायची काय गरज आहे? ऐका, मला एवढा मोठा म्हणजे माझा बिझनेस वगैरे, हा, दुनियाचा पैसा येतो. शेवटी माझा पैसा तुमचाच आहे ना. हो. हा. आणि 2 महिन्यानंतर तुम्ही लग्न करणारच आहे. हा, मग तुम्ही मालकीन तर आहेतच तुम्ही. हा? हा. हे बरोबर झालं हं आता. आता खुशी झाली एकदम. मग मला कुणावर अन्याय करायचा नाही. तेच ना. आणि उद्या परवा काही झालं तर मी माझ्या फॅमिलीला जॉब देऊ शकते ना, हा. की आम्ही लग्न करणार आहे, असं नाही का? आणि तुम्हाला सांगू का, 2 महिने आपण असं काम करूया, म्हणजे काहीतरी सेफ्टी, नाही का? म्हणजे ते त्रास तुम्हाला बी नको, मला बी नको, नाही का? म्हणजे लगेचच काहीतरी परत, हे बघा, हा, तसं व्हायला नको. हा, हा, मग लग्न झाल्यावर ते होऊ दे नाही सगळं. नाही, तेच खरं आहे. सेफ्टी पाहिजे. हा, मग ठीक आहे. मी पण सेफ आणि हा, तुम्ही पण सेफ. हा. टेन्शन नको ना. हा. हो, बरोबर आहे. आता सोडा की हेच, आता झालं ना आपलं. हा, तुमच्या मनातली सगळं दूर झालं, माझ्या मनातलं दूर झालं. हा, आता उरकूनच टाकू. हा, तसे तुम्ही लई सुंदर बघा. हॅलो, बोला की घरमालक. हा, कुठं आहे? हा, इथं घरातच आहे. घरात आहे का? हा. बरं, मी येतोय आता. काय आत्ता येत आहे तुम्ही? हो हो. अहो, काय काम काढलं नेमकं, म्हणजे नाही का? अरे बाबा, माझं घर आहे, मला यावंच लागेल ना. आणि माझं तिकडे काम पण आहे जरा बिझनेसचं. बरं बरं बरं, चालतंय. हा, तुला काय प्रॉब्लेम? नाही नाही बाबा, मला काही प्रॉब्लेम. तुमचं घर आहे, तुम्ही येऊ शकता कधी बी. हा, मला काय प्रॉब्लेम आहे? तुला काय नोकरी जॉब काय मिळाला का? अहो, त्याच शोधात आहे मी. हा, त्याच शोधात आहे म्हणलं, नोकरीच्या, नाही का? बर हा, बर. नोकरी मिळाली की तुम्हाला आधी सांगणार की, पेढे तुमच्या तोंडात डायरेक्ट. हो ना. हा, बर बर, बोलू आपण आल्यावर. बर बर. हा चल. हा. अरे मायला, आता हिला तरी हे सगळं सांगून ठेवलंय. मग आता घर मालक येणार म्हणजे पक्का मी फसलो. आता काय करू? जाऊ दे, मरू दे, माझं तर काम झालं. मीच जातो आता, मीच येत नाही बाबा. चला बाबा, जातो. सगळं काम झालंय, आता जेवणच करून घेऊ. आता जेवण पण झालं, स्वयंपाक करला. हे कुठे गेले सखाराम? तर बसले होते केव्हाचे. सकाराम आहे का? तुम्ही कोण? मी कोण? हा, अहो, तुम्ही कोण? मी ते सखारामची बायको. सकारामची बायको? हा, सकाराम कुठे?
ते इकडेच आहे, बाहेर काहीतरी घ्यायला गेलं असेल. बाहेर गेला? हा, आता इकडेच बसले होते पण थोडे बाहेर निघाले वाटतं. थांबा थांबा, फोन लावतो. तुम्ही बसा. हा तुम्ही बायको का? तुम्ही खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हा, मी बायको 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 म्हणजे मी बायको होणार आहे आता. होणार आहे का? चल, त्याचा फोन लागून नाही राहिला, स्विच ऑफ केला त्याने. काय? हा, आता तर चालू होता फोन. हो, माझं बोलणं झालं त्याच्याशी, मी येतोय सांगितलं त्याला. पण तुम्ही कोण? अहो, मी या घराचा मालक आहे. काय? हा, हे घर माझं आहे. तुमचं घर? तुम्ही कोण? कुठून आले? अरे, कुठून आलो म्हणजे मी राहतो साताऱ्याला. साताऱ्याला? हो, तिथं माझी जमीन आहे, माझं मोठा बंगलो आहे तिकडं, आणि शहरामध्ये हा बंगला मी बांधून ठेवलेला आहे. पण हा बंगला तर माझे आता एंगेजमेंट झालंय माझं. सखारामचे आहे. आता 2 महिन्यानंतर आम्ही लग्नच करणार होतो. हा. मग ते तयारी करत होतं लग्नाची. हो का? आणि घर पण त्यांचे आहे. हे घर त्याच आहे? हा. अहो, हे घर माझं आहे. तुमच्याकडे काय प्रूफ आहे? प्रूफ आहे. हे सगळे 7-12 वगैरे सगळं बघा ना. हे पण बघा मी ना. कसं काय विश्वास करणार हो? ते आता बाहेर गेले, आता येणारच 5 मिनिटात येईल. अहो, स्विच ऑफ येतोय मोबाईल. तुम्हाला काहीतरी थापा मारले त्यांनी. हे सगळं घर माझं, हे सगळं माझं सांगून तुम्हाला काहीतरी येड्यात काढलं त्यांनी. पण मी किती 3-4 महिने झाले त्यांच्या बरोबर राहते इकडं घरात. हो का? भाड्यासाठी नाही, आता कसं मी इकडे राहायला आले होते. हा. मग काय झालं, आमच्यात प्रेम झालं आणि नंतर त्याला आम्ही लग्न करणार आहे आता. हो का? हा. अरे त्यांनी म्हटलं हे घर त्यांचे. अहो, ते सगळं थापा मारल्या त्यांनी. तुम्हाला भुलवलं, येड्यात काढलं. आलं का लक्षात? नाही, ते असं नाही करू शकत ना. आता त्या बामट्याने केलं, आता मला फसवलं तर तुमचा काय विषय? तुम्ही खरं सांगताय का? मग अहो, माझ्या ओळखीचा होता, म्हटलं बिचाराला काम धंदा पाहिजे होता, शहरात आला तो, त्याला रूम नव्हती, म्हटलं माझ्या बंगल्यात राहाय, लक्ष बी राहील. त्या बामट्याने तुम्हाला येड्यात काढलं. म्हणजे ते भाड्याने राहत होते इकडे? भाड्याने म्हणजे पैसेही देत नव्हता, मीच पैसे पुरवत होतो त्याला. बाबा, फसले मी बरोबर. हा, फसले तुम्ही. आता निघा इथून. पण मी त्याचा शोध घ्या तुम्ही, त्याला जेलमध्ये टाका. पण आणि मी बी शोध घेतो त्याचा. काय सभा आमठा त्याच्या, म्हणजे इथं घरात बाईला घेऊन मजा करू राहिला आणि फरार झाला. चला चला, आपल्याला त्याचं पहिलं ना पोलिसामध्ये रिपोर्ट करावं लागेल. बरोबर खूप अन्याय झाला हो. तुम्ही त्याला पकडता का? असं खरंच माझी मदत करा. मी इकडे ना कसं आली, अहो, तुम्ही नादा नाही का? नोकरीसाठी आली होती आणि इकडे मी तो म्हणाला की हे घर माझे, मी भाड्याने राहत होते पहिला. काय झालं, कसं काय होईल? मी अहो चला, तुम्ही इथून तुमचं ते काय आहे बाड बिस्तर घ्या आणि निघा आताच इथून. निघू का? मग आता पहिले आता कुठे जाणार मी? मला त्याला शोधायचे आहे ना. त्याला शोधायचं काम करायचं, आता बाकी काही करायचं नाही. आलं का लक्षात? माझ्या बंगल्यात राहायचं नाही. बरोबर चली, आणा ते आणा. सगळं काय केलं आणि मी प्रेग्नेंट झाले तर काय? नाही, काय नाही, मी बघते. आयलं, या बाईला चांगलं फसवलेलं दिसतं साकारामने. स्विच ऑफ केला म्हणजे याचा मोठा डाव होता. चला लवकर चला, लय टेन्शन वाढलं माझं. पण विश्वास नाही होतो, हे घर तुमचं. अहो, 7-12 दाखवलं ना, सगळं दाखवलं ना, नाव गाव. हा, अहो, तो बामटा त्याच्याकडे काय आहे, तो फक्त असा मस्त ते कपडे होते ना त्याच्या अंगावर, ते सुद्धा माझे होते. इथं मस्त मजा करत होता तो. कुत्रे साला पडायला मला. चला, रडू नका, चला. सगळं बघून घ्यायचं, कोणता माणूस आहे, काय आहे, त्याचं आहे का नाही काही. पण मला विश्वास नाही करायचा होता ना. नव्हता ना करायचा. चला बघा आता, चला पोलीस स्टेशनला चला. तुम्ही फसल्या, मी फसलो.